Hello students, this is Deepali Suryavanshi and today I am going to teach you a very beautiful poem which name is It's a Small World. This poem is taken from the 7th standard book, State Board of Maharashtra. Let's begin the poem. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली सूर्यवंशी आज तुम्हाला एक अतिशय सुंदर कविता एक्सप्लेन करणार आहे, समजावून सांगणार आहे. तर या कवितेचं नाव आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड. चला तर मग या कवितेला आपण सुरुवात करूया. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. देयर इज सो मच दॅट वी शेअर that it's time we are aware. It's a small world after all. 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 It's small world. This is a first stanza. Stanza म्हणजे काय तर कडवं. चला तर मग पहिल्या कडव्यामध्ये काय शिकवलं आहे ते आपण बघूया. It's a world of laughter. कवी म्हणत आहे की हे जग हास्याचं आहे. लाफ्टर म्हणजे हास्य. अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. टीयर म्हणजे रडणे. या जगामध्ये रडूसुद्धा येतं. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. या जगामध्ये सर्वांना होप्स आहेत. अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. फियर्स म्हणजे भीती. या वर्ल्डमध्ये या जगामध्ये भीतीसुद्धा आहे. सगळ्यांच्या या सगळ्या इमोशन्स सेम आहे. इथे आपण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या शेअर करतो. सगळेच जण शेअर करतात. दॅट्स टाइम वी आर अवेअर. काही वेळेस आपल्याला काही गोष्टी शेअर कराव्या वाटतात आणि या सगळ्यांमुळे आपल्याला असं समजून येतं, आपल्याला जाणीव होते की हे जग छोटं आहे, कारण की सगळ्यांच्या फिलिंग्स सारख्याच आहेत. तर दुसरी स्टांजा आपण बघूया. There is just one moon and one golden sun, and a smile means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small world after all. 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 It's a small world. म्हणजेच कवीला असं सांगायचं आहे की there is just one moon. ही जी पृथ्वी आहे इतकी मोठी आहे, मोठी दिसते, पण त्याला एकच मून आहे आणि एकच गोल्डन सन आहे. गोल्डन म्हणजे सोनेरी सूर्य आहे. अँड स्माइल मीन्स, स्माइल म्हणजे हास्य. स्मित हास्य म्हणजेच फ्रेंडशिप. आपण जेव्हा कोणाशी फ्रेंडशिप करतो तेव्हा आपण स्माइल देतो आणि फ्रेंडशिप सुरू होते. Though the mountains divide and the oceans are wide. दो म्हणजे जरी माउंटन्स म्हणजे पर्वत, डोंगर यांनी आपलं जग काही ठिकाणी डिवाइड होतं, विभागलं जातं, किंवा मोठमोठाले जे सागर आहेत, समुद्र आहेत, त्याच्यामुळे आपण वाईड सागरमुळे, विस्तृत सागरांमुळे आपण विखुरले जातो. तरीसुद्धा या सर्व गोष्टींमुळे, या इमोशन्समुळे, या भावनांमुळे आणि या एकच असलेल्या गोष्टींमुळे आपलं जग हे कितीही मोठं दिसलं तरी हे स्मॉल वर्ल्ड आहे. तर अशा प्रकारे कवीला असं सांगायचं आहे की हे जग कितीही मोठं वाटलं तरीसुद्धा संदेश असाच आहे की काही झालं तरी हे जग छोटं आहे, कारण की सगळ्यांच्या इमोशन्स सारख्या आहेत आणि मिळणाऱ्या गोष्टीसुद्धा सारख्याच आहेत. तर या कवितेचे कवी आहेत रिचर्ड एम शर्मन अँड रॉबर्ट बी शर्मन. तर विद्यार्थी मित्रांनो, ही पोएम तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हां, ही कविता मी रिदममध्ये सुद्धा गायली आहे. तर तुम्हाला ही पाठांतरासाठी हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला पाहू शकता आणि लर्न करू शकता.